तर त्यावेळी राजाने आपल्या लोकांना असं म्हटलं होतं की भर समुद्रात हे जे गोडं पाणी मिळालंय ही तर भवानी मातेची कृपा आहे. हा भवानी मातेचा प्रसाद आहे, हे पंचामृत आहे. आता पंचामृत म्हटलं की आपण ते प्रसादासाठी वापरतो. 5 वस्तूंपासून ते बनवलं जातं. साखर, दूध, दही, तूप आणि मध. इथे 3 विहिरी मिळाल्या. तर राजांनी पंचामृतातल्या पदार्थांची 3 नावं या 3 विहिरींना देऊन ठेवली. आपण बघितली ही साखर विहीर आहे, दूध विहीर आहे, पुढे दही विहीर पण बघायची आपल्याला. दूध, साखर आणि दही 3 विहिरींची 3 नावं बघायची दिदी आपल्याला. बरं, पूर्वी राजांचे सैनिक हे पाणी वापरत होते आणि आता जी 22 कुटुंब किल्ल्यात राहत आहेत आजही या पाण्याचा पिण्यासाठी वापर करतात. आजही पाणी पिण्यासाठी वापरलं जातं. बरं, साखर विहिरीच्या समोर हा एक चौथरा दिसतो आपल्याला. चुन्याच्या बांधकामाची पट्टी दिसते. तर इथे राजांच्या राज दरबाराची इमारत उभी होती. सदर किंवा सभामंडप, त्या कॉन्फरन्स रूम आहे जिकडे मीटिंग वगैरे व्हायच्या राजांची, त्यांच्या जे सरदार होते ना त्यांच्यासोबत. तो इथे रूम, कॉन्फरन्स. आणि इथे जे 2 पडलेले खांब दिसतील, तो जाहीर सूचनाचा एक बोर्ड आहे. ते 2 खांब दिसतात, 2 पडक्या भिंती ज्या आहेत, तर ते राजांच्या वाड्याचं मुख्य प्रवेशद्वार. त्याच्या पाठीमागे राजांचा वाडा होता. जास्त काही आलिशानच नाही, कौलारू वाडा. पण साहजिकच आहे, जो काही होता आपला राजांचा वाडा होता. पण इंग्रजांनी या वास्तू पूर्णपणे उद्ध्वस्त केल्या. त्याच्यामुळे वाड्याच्या आतमध्ये नेमक्या काय सुखसुविधा होत्या किंवा दोन्ही इमारतींची रचना काय होती आपण काहीच नाही बघू शकतो, फक्त बघणं. आणि वाड्याच्या पाठीमागे ते जंगल वाढले. आपण बुरुजावर चढल्यानंतर हा भाग आपल्याला वर्ण व्यवस्थित बघायला मिळेल. तर वाड्याच्या पाठीमागे त्यावेळेच्या बाकी सगळ्या महत्वाच्या इमारती, अन्नधान्य आणि दारूखाण्याची कोठारं, सरदारांचे वाडे, सैनिकांच्या छावण्या, खलबतखाने, कचेऱ्या, भटारखाने, अशा दादा 100हून जास्त इमारती असतील छोट्या मोठ्या. म्हणजे 600 सैनिकच होते इथे. तर त्यांच्या छावण्या किती असतील, ज्या काही उद्ध्वस्त केल्या. गेल्या 75 वर्षात शासनाचं दुर्लक्ष, जंगल वाढत गेली, झाडाच्या मुळांनी राहिलेल्या त्या भिंती सुद्धा पूर्ण उद्ध्वस्त. त्यामुळे फक्त भग्नावशेष तेवढे शिल्लक आहे. आता ही दूध विहीर